हॅलो नमस्कार, माझ्या क्रोशे हुक चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उंच खांब म्हणजे ट्रिपल क्रोशे कसा विणायचा ते दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे 15 साखळ्या विणून घेतलेल्या आहेत. तर ट्रिपल क्रोशे म्हणजे उंच खांबाची उंची ही 4 साखळी असल्यामुळे आपल्याला इथे जास्तीच्या 4 साखळ्या म्हणजे 4 टर्निंग चेन विणून घ्यायच्या आहेत. चार टर्निंग चेन विणून घेतलेल्या आहेत. आपण हाफ डबल क्रोशे व डबल क्रोशे विणताना सुईवर एकदा दोरा गुंडाळून घेत होतो, पण आपल्याला हा खांब विणताना सुईवर 2 वेळेस दोरा गुंडाळून घ्यायचा आहे आणि नंतर 4 साखळ्या स्किप करून 5व्या साखळीमध्ये सुई टाकून दोरा ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याला सुईवर 4 वेढे दिसते. तर त्या 4 वेढ्यापैकी पहिल्यांदा आपल्याला 2 वेढ्यामधून सुई काढून घ्यायची. आता आपल्याला सुईवर 3 वेढे दिसतील. त्या 3 वेढ्यापैकी आणखीन एकदा आपल्याला 2 वेढ्यामधून सुई काढून घ्यायची आणि आता राहिलेल्या 2 वेढ्यामधून आपण सुई काढून घ्यायची. डबल तेच करायचे. सुईवर 2 वेळेस दोरा गुंडाळून घ्यायचा, नंतर चेनमध्ये टाकून दोरा ओढून घ्यायचा. 4 वेढ्यापैकी पहिल्यांदा फक्त 2 वेढ्यातून सुई काढून घ्यायची, नंतर आणखीन एकदा 3 पैकी 2 वेढ्यातून सुई काढून घ्यायची आणि लास्टला 2 वेढ्यातून सुई काढून घ्यायची. अशा प्रकारे आपला ट्रिपल क्रोशे म्हणजे उंच खांब विणून तयार होतो. अशा प्रकारे आपण सगळ्या साखळीमधून उंच खांब विणून घ्यायचा आहे. आता आपण दुसरा राऊंड विणायला सुरुवात करू. तर दुसरा राऊंड विणायच्या अगोदर आपल्याला इथे 4 जास्तीच्या साखळ्या म्हणजे टर्निंग चेन घ्यायच्या आहेत. आता आपण जिथे जास्तीच्या साखळ्या घेतल्या आहेत ती साखळी सोडून पुढच्या साखळीमध्ये आपल्याला उंच खांब विणून घ्यायचा आहे. या खांबाचा उपयोग सैल व जाळीदार विणकाम करण्यासाठी केला जातो. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या चेनमध्ये उंच खांब घेऊन दुसरा हे राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.